समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर। ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं संवितं पुण्यस्थानं करालिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिनाथं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणच्या दिनी कीर्तन महोत्सव गाथा भजन गुरु या नारायणगिरी महाराजांची 15वी पुण्यतिथी म्हणजे पहिल्या पुण्यतिथीपासून सुरू केलेले आहे। पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सप्ताह आहेत, 15वी पुण्यतिथी आहेत। सप्ताहाची सुरुवात महाराजांच्या हस्ते झालेली आहे। मूर्ती प्राण प्रतिष्ठा महाराजांच्या हस्ते सुरू होणार सप्ताह सुरू आहेत आणि पुण्यतिथीचे औचित्य यामध्ये आपण साधलेलं आहेत। महाराजांची 15वी पुण्यतिथी आहेत आणि येलम वस्तीचं बेटाचं जुनं नातं आहेत आणि महाराजांचं तर खूप येणं जाणं या येलम वस्तीवर होतं। मूर्ती बसवल्यानंतर 12 दिवसानंतरच महाराजांचं महानिर्वाण झालं आणि म्हणून हा कार्यक्रम आपण पुण्यतिथीचा एक मुहूर्त म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय। काल पुण्यतिथी बेटात साजरी झाली। खूप ऊन होतं, मला वाटलं उन्हामध्ये लोक कमी येतील, लोक काय उन्हाला जुमिनन कशाला जुमाना मंडपही भरपूर टाकला पण मंडपही पुरत नाही। बऱ्याच ठिकाणी लोक मोठे मोठे मंडप टाकतात तो अर्धाही भरत नाही। काही ठिकाणी 10% मंडप भरतो, मंडप मोठे असतात। आपले किती मोठा मंडप लागले मंडपच पुरत नाही। एक भागवतामध्ये कथा आहे सत्यव्रत राजाची। हा सत्यव्रत राजा जेव्हा गंगेमध्ये स्नानाला आला, अर्घ्य देताना त्याने ओंजळीत पाणी घेतलं। ओंजळीत पाणी घेतल्यानंतर त्याच्या ओंजळीत आला एक छोटासा मासा। तो मासा म्हणायला लागला मला वाचव, म्हणले इथं मोठे मोठे मासे मला खाऊन टाकतील, म्हणले मला कुठे सुरक्षित जागेत ठेव। त्याने तो मासा कमंडलूत टाकला आणि घरी जाऊ तो मासा इतका मोठा झाला त्या कमंडलूच पुरेना त्याला। त्याने तो कमंडलून काढला आणि एका पातेल्यात टाकला। रात्रीतून इतका मोठा झाला तर पातेलही पुरेना। त्याने पातेल्यातून काढून एका हौदात टाकला। रात्रीतून एवढा मोठा झाला त्याला हौदही पुरेना। तो हौदातून काढला आणि तो तळ्यात टाकला। रात्रीतून मासा एवढा झाला तळही पुरेना। तो रासाला मासा आहे का काय म्हणले, हा सर्वसामान्य मासा तर असू शकत नाही, याला काहीच पुरेना। म्हणलं आता माझी कॅपॅसिटी संपली, म्हणे आता एक तर तुला समुद्रात नेऊन सोडावं लागेल। त्याने त्या माशाला विचारलं आपण कोण आहात, सामान्यतः मासा दिसत नाही। हात जोडले, क्षमा मागितली आणि त्यातून भगवान प्रकट झाले। भगवंताने सांगितलं काही दिवसानंतर माझा मत्स्यावतार होणार आहेत, या पृथ्वीचा प्रलय होईल तेव्हा तू माझ्या या शिंगाला नाव बांध, मी तुला वाचवील। अशा वेळेला जेव्हा जलप्रलय झाला तेव्हा या मत्स्य नारायणाने सत्यव्रताला जो उपदेश केला त्यापासून मत्स्य पुराण निर्माण झालं।
भगवान मत्स्यनारायणाने केलेला उपदेश ही भगवंताची लीला असते. भगवंताचं स्वरूपच असं आहे की त्याला काहीच पुरत नसतं, कारण तो व्यापक आहे, तो कोणाच्या बंधनात नाही आहे. आणि म्हणून त्याची कृपा झाल्यानंतर या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराजांची, गुरु नारायणगिरी महाराजांची कृपा आहेत आणि त्यावर आपला सर्वांचा विश्वास आहे. नाहीतर बरेच महाराज मंडळी लोकांना गोळा करण्याकरता खूप स्तुती करतात, नाही ते स्तुती करतात, नसली तरी करतात. हे आमचे अमके अमके खूप मोठे हरिभक्त परायण आहे, तो तिकडे मौसे खातून दारू पितो ना, हरिभक्त परायण आहे, तरी लोक जमत नाही. आणि महाराजांचं बोलणं कसं होतं, महाराज भटकरून काढायचे अगोदर, आल्याबरोबर फटकारून काढ. कीर्तनाला सुद्धा आल्यानंतर कीर्तन नव्हती सुरुवात करीत, अगोदर त्या आलेल्यांना झापूनच काढायचे, मग नंतर कीर्तन सुरू करायचे. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण व्हायची, 1-2 वेळेला तर कार्यक्रमाचं स्टेज इकडं महाराज तिकडं दुसरीकडे उभे राहिले, तिकडे रामकृष्ण सुरू, सगळे धाव परत महाराज आम्हाला तुझ्या मंडपात यायचं नाही, बिगर मंडपाचं कीर्तन सुरू, टाळ्या वाजवून रामकृष्ण हरी. असे साधू महाराज पाहिले कोणी मंडप सोडून दुसरीकडे स्टेज. तात्याला जात होत. बरं. तर अशा प्रकारे एवढं सगळं असून मग लोक एवढं सहन करीत का होते? एक प्रेम आहे. साधूच्या कठोरपणामध्ये सुद्धा मृदुता असते. आणि म्हणून अशा प्रकारे महाराजांची एक विशेष ही लीला होती. आज महाराजांची पुण्यतिथी आहे. ज्ञान असेल, वैराग्य असेल, तप असेल, त्याग असेल, कुठल्याही स्थितीमध्ये कमी नव्हती. आणि एवढं सगळं असून एक साधेपणा होता. साधेपणामध्ये साधूचं साधुत्व असतं. विठाला 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 माऊली वर्णन करतात. चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपणा मिरवी जगा माझे. स्वतःच चातुर्य लपवतात, महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. काहींचं उलट असतं, चातुर्य दाखवी, महत्व वाढवी, शहाणपणा मिरवी जगा माझी. पण संतांचं उलट आहे, चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपणा मिरवी जगा माझी. पिसेपणा वेड्यासारखं राहतात. कभी घी गणा तो कभी मुठ्ठी चना तो कभी वो भी मना. विठाला 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 गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची असणारी 15वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, वर्धापन दिन आणि महाराजांची पुण्यतिथी दोन्ही औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. काल्याचा प्रसंग. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले. कोण आहे कृष्ण? आद्य शंकराचार्य वर्णन करतात. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं कोशकाङ्गणरिङ्गणलोलं मायासं परमायासं मायाकल्पितं ज्ञानकारमनाकारं भुवनाकारं स्वामानाथमनाथं गोविन्दं परमानन्दं परमानन्दं. सत्यं ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम
परमाकाशम असं असणार भगवान सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। सतचित आनंद स्वरूप असणारा परमात्मा त्रिविध तापाने होरपडलेल्या जीवाला त्रिविध तापातून मुक्त करणार। आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप आणि आदि दैविक ताप हे त्रिविध ताप। या तीन तापाने जीव होरपळतो। आध्यात्मिक ताप भूक तहान लागतात त्याच्यापासून होणारं दुःख आध्यात्मिक ताप। आदि दैविक ताप दैवी प्रकोपाने होणारा दुःख। आदि भौतिक ताप जसं दोरीवर सर्पाचा भास झाला पण दुःख सर्प पाहिजे भीती वाटते तो सर्प खरा असो तो खोटा असो। दोरीवर अशी दोरी टांगलेली होती ती हालत होती खालून पावटी होती त्याला वाटलं जायचं कसं सापान जर उडी मारली अंग उतरलं त्याला घामच फुटला जायचं अर्जंट मध्ये तर साप दिसतोय तो घाबरला थांबला पूर्ण ओला झाला तो साप पाहिल्यावर आता काही आपण जगत नाही। तेवढ्यामध्ये एकोणीस बॅटरी घेऊन आला कुठे साप बॅटरी लावली तर ती दुरी होती कशा साप साप तर नव्हता तो पण तरी पण याला घाम तर फुटला ना मानसिकतेवर। दोघं मित्र होते दोघांची मुलं अमेरिकेला होती। एका निरोप त्यातला एकाचा मुलगा ऍक्सिडेंटनी मेला एकाने निरोप आणला पण त्याने निरोप देताना उलटा दिला। ज्याचा मुलगा मेला त्याला सांगितलं तुझा मुलगा सुरक्षित आहे ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याला सांगितलं तुझा मुलगा मेला। हा लागला मोठ्या राहिला आता याचा मुलगा याला मुलाला काही झालेलं नव्हतं मात्र आरळतोय मुलगा मेला म्हणून। आणि ज्याचा खरोखर मुलगा मेलेला आहे त्याला सांगितलं मुलगा सुरक्षित आहे इकडे पार्टी करतो। आता याला मुलगा मेलेला दुःख का नाही झालं कारण त्याला मिळालेली बातमी खोटी होती। बातमी जरी खोटी असली तरी त्याची मानसिकता जी आहे त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख वाटत नाही जोपर्यंत कळत नाही तो। म्हणजे सुख दुःख हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं। एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदार्थापासून सुख असतं तर दुसऱ्याला त्या पदार्थापासून दुःख होतं। दारू पिणारा दारू मध्ये आनंद वाटतो जो कधीच नाही पिणार त्याचा बस पाजा त्याला वगैरे व्हायला लागेल त्याला वास सुद्धा सहन होत नाही। काही कोळी होते माशाचा व्यवसाय होता मासे विकून आले ते रात्र झाली थांबले एका घरात एका वस्तीवर ज्याची वस्ती होती माळी त्याचा फुलाचा व्यवसाय होता त्यांनी फुलं तोडून ठेवले दुसऱ्या दिवशी मार्केटला न्यायचे होते। हे मासे धंदे करणारे हे झोपवले त्या ओसरीमध्ये तिथं फुलं टाकले यांना कुठं झोपी त्या फुलं सुगंध झोप आहे ना त्यांनी ते माशाचे टोपले तोंडावर घेतले माशाचे टोपले तोंडावर घेतले मग लागले घोरायला। आता माळ्याच्या घरामध्ये एवढा सुगंध आहे पण ते सुगंध त्यांना पचेना ना हो म्हणजे त्यांना लोकांचा सुगंधात आनंद वाटतो त्यांना माशाच्या सुगंध दुर्गंधात आनंद वाटतो। कोणाला कशात आनंद कोणाला कशात आनंद। सुख दुःख ही अंतःकरणाची अवस्था आहेत भक्ताला भगवंताच्या भक्तीत सुख असतं। काही लोकांना खाणं पिणं ऐश करण्याचे सुख असतं पण भक्ताचं सुख हे परिपूर्ण सुख आहे। मी सांगत होतो व्याघ्र सर्पाधिकापासून होणारं दुःख आदि भौतिक ताप आदि दैविक ताप आदि आणि आध्यात्मिक ताप त्रिविध तापाने ओरपडलेला जीव तापत्रय विनाशाय सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम
सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप परमात्मा. तो परमात्मा जेव्हा गोकुळात प्रकट होतो आणि तो लीला करतो, मृष्णा मत्सी हेती यशोदा लाडत शैशव संद्रा लोक चतुर्दश लोकत्रय पुरमूलस्थं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दं परमानन्दं. आद्य शंकराचार्य वर्णन. मृष्णा मत्स्य हेति यशोदा ताडत शैशव संत्रासम व्याधित वक्त्रा लोकित लोका लोक चतुर्दश लोका. ताडित शैशव संत्रास, याचं नाव ऐकल्यानंतर काळाला सुद्धा भय वाटावं. भयाला भयभीत करणारा तो परमात्मा आहे, त्याचं नाव ऐकल्यानंतर भयाला भयभीत होतो. पण तो यशोदेच्या काठीला पाहून भयभीत होतो, याला उडीत. वास्तविक परमात्मा तर निराकार आहे. रंग नाही रूप नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया, निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया. परमात्मा तर रंगरूप रहित आहेत, मग तो लीला का धारण करतो, चोरी कशा करता करतो. असं एक आनंद आहे. नाटक असतं ना, त्या नाटकामध्ये नटाला माहिती आहे तो राजा होतो, राजासारखा रुबाबात राहतो आणि नाटक सगळं भीक मागतो, द्या 2-2, 5-5 रुपये. तो राजा नव्हताच, त्याला माहिती होतं. तो राजासारखं जरी राहत होतं, आतून त्याला माहिती मी राजा नाहीये, आणि पानारालाही माहिती तो राजा नाहीये. तरी पण लोक पाहत आहेत ना. सिनेमामध्ये तो हिरो उडी मारतो मोठ्या डोंगरावरून, 2000 फुटांवर उडी मारतो तरी जगतो. दुसऱ्या मजल्यावर पार उडी मारून जगतो. हे लोकांना माहितीये खरं नाहीये. हनुमान लंका जाळतो, पडदा का जळत नाही मग पडद्यावर? पैसे देऊन लोक पाहतात. हे नाटक आहे, सत्य नाही हे माहिती आहे, तरी पण आनंद घेतात लोक, पैसे देऊन आनंद घेतात. तसं मधुसूदन सरस्वतींनी सांगितलं, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीच्या आनंदाकरता कल्पिले जे द्वैत आहेत हे अद्वैतापेक्षा सुंदर असतं. नाथ महाराज सांगतात, निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणते ते केवळ मूर्ख जाण. सगुण निर्गुण दोन्ही समसमान न्यून पूर्ण असेना. विघुरले ते तूप होय धिजले यापरी गुण आहेत. नाथ महाराज सांगतात, तूप गरम केलं ते वितळत, विघुरले ते तूप होय थिजलेलं तरी तूपच. तसं सगुण तरी परमात्मा, निर्गुण तरी परमात्मा. सगुण परमात्म्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे, म्हणून तर भक्त सगुण परमात्म्याची भक्ती करतात. कीर्तनाची मर्यादा सांगितलं, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. संगे अंतरंगे नाम बोलावे. अंतरंगे अंतरंगे नाम बोलावे. नाथ महाराज मर्यादा सांगतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. भगवंताचं परम पवित्र असणार सगुण चरित्राचं वर्णन करावं, कारण त्या चरित्रामध्ये आनंद आहे, त्या चरित्रामध्ये स्वार्थ नाही आहे. म्हणून भगवंताचे बालचरित्र आहे. बालचरित्र सगळ्यांचा आनंद नाही असत,
लहान मुलाला खोटं बोलायला आपण शिकवतो, खोटं बोलत नसतात. एका माणसाने एका सावकाराचं कर्ज घेतलं आणि कर्जच पेटेना. तो सावकार यायचा तर कधी करा हलपून बसायचं. एक दिवस सकाळी सकाळी गाठवलं सावकाराने, हल्लापला पोराला सांगितलं त्या सावकाराला सांग माझे पप्पा घरात नाही म्हणून. लपला तो. सावकाराने रे तुझा बाप कुठे? तोंडा माझे पप्पा म्हणतात मी घरात नाही. सगळी पोल बोलत झाली. ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे तो खोटं कशा करता पाहिजे. म्हणून साधूची स्थिती बालकाप्रमाणे असते. असा असताना भगवान गोकुळात लीला करतो. मत्स्य हेती यशोदा ताडत शेषव संत्रासम व्याधित वक्ता लोकित लोकाल लोकच लोकशलोका. जेव्हा कृष्णाने माती खाल्ली, गोपाळ गारडे घेऊन येऊ लागले. भैया आज कृष्णाने माती खाल्ली. यशोदा म्हणले खरंच माती खाल्लीस? भगवान म्हणले मी माती खाल्ली नाही. आई गाई नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही खाल्ली म्या. बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. खोट बोलतो बळीराम दादा. आळ घेतो माझ्या घरी आळ घेतो माझ्या घरी. नाही काढली ना माती. आई गाई नाही काढली ना माती. आई गाई नाही काढली ना माती. आई गाई नाही काढली ना माती. नाही काढली ना माती. नाहम मक्षित्वानम मसरमित्याविशोच. मी माती खाल्ली. आकार बर. कृष्ण भयभीत झाला. आता पोल खोल होते ते काय. कृष्ण म्हणला तुला खोटं वाटत असेल आ करून दाखवू का? म्हणे दाखव बर. कृष्णाला वाटलं आई म्हणणार नाही आकर म्हणून. कधी कधी अंदाज हुकतात. कृष्णाचा अंदाज असा खोटं बोलणारे लोक खरं दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा म्हणा मी माझे खाल्ले नाही. कशावर म्हणतो? आ करून दाखवू का तुला? असं म्हटलं वाटलं खात्री पटेल आता नाही म्हणणार आ करू. पण आ कर म्हटल्यावर घाबरला कृष्ण. बलराम दादा म्हणला ती तोंडातून पोटात गेल्या तर कुठं सापडायची ती. यशोदा म्हणे कुठंतरी कान्याकोपऱ्यात असत नाही एखादा कण कळेल दाताला लटकलेली असेल कुठंतरी. आ केलं. आ केल्यानंतर काय सांगेल? लोक चतुर्दश लोकांना मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उगारिली काठी. पोटी चौदा रेखे. भुवनच्या पोटी चौदा रेखे. भुवनच्या पोटी चौदा रेखे. काठी उगारली. आ केल्याबरोबर कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड विढाला विढाला विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी मान्य आमदार प्राध्यापक बोरणार सरांचे बंधू संजीव बोरणार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. काठी उगारल्याबरोबर ब्रह्मांड दिसला. चकित झाली अशी. कृष्णाने अनेक लीला केल्या चकित करण्यासारख्या, पण भगवान भुरळ टाकायचे. कारण भगवान विचार कर, हे जर भगवान म्हणायला लागले तर आपल्या आनंद निघून जाईल. मग तरी एकदा सगळ्यांना संशय आला बरं का. गोवर्धन लीलेवर. गोवर्धन लीलेमध्ये जेव्हा पाऊस पडला 7 दिवस, भगवंतानी काय केलं? गोवर्धन धारण केलं. आणि नंतर इंद्राला पश्चातापला. इंद्राने भगवंताची स्तुती केली, पण इंद्र इतरांना काही दिसला नाही.
सगळे विचार करू लागे या कृष्णाने गोवर्धन उचललाच कसा. सुरुवातीला त्याला वाटत आपण सगळे मिळून उचललाय. जेव्हा 3 दिवस झाले चौथ्या दिवशी गोपाळ म्हणले कृष्णा अरे सगळे आळीपाळीने कोणी चहा घेतय, कोणी नाश्ता करतय, कोणी भोजन करतय, कोणी आराम करतय, तू सारखा उभा 4 दिवसापासून खाली बस. यशोदा म्हणले थोडा नाश्ता खाऊ घालते तुला. कृष्ण म्हणला मी खाली बसल्या डोंगराचं काय व्हायचं. काय काळजी करतो. गोपाळ म्हणले आम्ही नाही का, आम्ही कशा करताय, सगळं काम करतो तूच. डावा हात लावला आणि डाव्या हाताची करंगुळी, डाव्या हाताच्या करंगुळीच्या नखाचं अग्र लावलं बरं. अगतर डावा हाताची करंगुळी त्याचं नख, त्या नखाचं अग्र टोक, सगळ्यात काम करतोय. बस खाली, काही काळजी करू नको. कृष्णाने थोडं बोट खाली केल्याबरोबर काही काठ्याला ते काठ्या कळकळ मोडल्या. एवढा मोठा डोंगर, सगळे घाबरले. सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही आपण नुसतंच बोलतो. खरोखर धारण केलं ते परमात्म्याने धारण केलंय. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्ध संपल्याच्या नंतर बघा प्रत्येक वेळेला भगवान अगोदर रथाच्या खाली उतरायचे, पण जेव्हा पूर्ण युद्ध संपलं भगवंत सांगितलं अर्जुना खाली उतर. अर्जुनला दररोज भगवान माझ्या मी उतरतो त्याच्या आधी भगवान उतरत होते आणि आता भगवान म्हणतो तू उतर. भगवान तर सारथी आहेत, सारथ्याने मालकाचं ऐकलं पाहिजे ना. दररोज तर भगवान नियमाचं पालन करीत नाही. आता तू अगोदर उतर. अर्जुन उतरायलाच तयार नाही. भगवान अर्जुन उतरतो का नाही. शेवटी अर्जुन खाली उतरला. पण अर्जुनला प्रश्न पडला की भगवान दररोज आधी खाली उतरत होते. सारथ्याचा नियम आहेत, आधी खाली उतर. ड्रायव्हर सुद्धा अगोदर उतरून मालकाच्या दरवाजावर जावं लागतं ना. कृष्ण आधी का नाही उतरला आज. त्यानंतर थोड्या वेळाने भगवान कृष्ण रथाच्या खाली उतरले. रथाच्या खाली उतरल्याबरोबर रथांना आग लागली महाराज. रथ पेटला ना. भगवंताने दाखवला अर्जुन म्हणून तुला म्हणलं होतो अगोदर खाली होत नाही तू जळूनच गेला असता. म्हणजे कसं काय झालं म्हणजे रथ का पेटला. सांगितलं अनेक भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण यांनी अनेक प्रकारच्या शक्ती त्या रथावर सोडलेल्या होत्या. मी स्वतः रथावर असल्यामुळं त्या सर्व शक्ती त्या ठिकाणी काही करीत नव्हत्या. जेव्हा मी रथाच्या खाली उतरलो त्या शक्तीने हे काम दाखवलं. कदाचित आज जर मी आधी उतरलो असतो तर रथाबरोबर तू सुद्धा जळून गेला असता. सर्व शक्तीला आपल्या ताब्यात ठेवणारे भगवान. मी सांगत होतो गोवर्धन उचलला भगवंतानी. इंद्राला पश्चाताप झाला. इंद्राला वाटलं आता गोकुळ वाहून गेलं असेल, पण गोकुळामध्ये धूळ उडत होती. मग एवढं पाणी गेलं कुठं. 2016 मध्ये मोठा महापूर आला होता बेटावर. 19 मध्ये आला पण 16चा जास्त मोठा होता. 12 तास पाऊस झाला इकडं नाशिक वगैरे भागात. एवढा मोठा महापूर आला. 7 दिवस जर मुसळधार पाऊस झाला तर किती महापूर यायला पाहिजे. महापूर ते गोकुळ राहायलाच नको. मग एवढं पाणी गेलं कुठं. ठीक आहे गोवर्धन उचलला, गोवर्धनाच्या खाली सगळे वाचले. गोकुळ का वाहून गेलं नाही, घर का नाही वाहून गेले, याचं कारण सांगतो तुम्हाला. हे पाणी गेलं कुठं. एकदा एक साधू भेटले ते आम्हाला रेल्वे स्टेशनवर. म्हणले महाराज आपण या राज्यात झोपतो, दुसऱ्या राज्यात भोजन करून तिसऱ्या राज्यामध्ये आंघोळ करतो. म्हणजे कसं काय. काय नाही म्हणले सुपर एक्सप्रेस मध्ये बसायचं बिगर तिकटी. सकाळी आंघोळ करून बसलं की जेवणाच्या टायमाला ते एक्सप्रेस दुसऱ्या राज्यात असतो. तो परत जेवण करून बसलं की झोपायला तिसऱ्या राज्यात. तिकीट काढायचं नाही. तसं
अगस्त्य ऋषींनी सांगितलं की मी या युगामध्ये भोजन केलं तर पुढच्या युगात पाणी पिल म्हणले. आणि शास्त्र सांगतं की भोजनाच्या निम्म पाणी प्यावं. मग 15 दिवस भोजन केलं, मग 7 दिवस जो पाऊस पडला, हे पावसाचं पाणी सगळं अगस्त्य ऋषींनी पिऊन टाकलं, म्हणून गोकुळ वाहून गेलं नाही. तात्पर्य. पण आणखी एक प्रश्न निर्माण झाला की कृष्णाने हा गोवर्धन उचललास कसा? गोपाळ म्हणले, कृष्णा खरं सांगतो कोण आहे? म्हणजे मी गोपाळ आहे. तुमच्यासारखाच आहे. नाही नाही, आमच्यासारखा नाही, तो देव आहे ना. म्हणजे कसं काय गोवर्धन कसं काय उचललं? मी कुठं उचललं एकट्याने? आपण सगळेच मिळून उचलले. नाही नाही, कुठं बोलतोय तू? गोवर्धन तू उचलला. सांगितलं माझ्याकडे एक मंत्र आहे, तो मंत्र सिद्ध झाला आणि जप केला की दुसऱ्याची शक्ती आपल्या अंगात येते. म्हणून मी काय केलं, माझ्या मंत्राद्वारे तुमची शक्ती माझ्या अंगात घेतली आणि उचलला गोवर्धन. गोपा म्हणले, अरे आम्ही तोच तर विचार करतो, अलीकडच्या काळात आमची शक्ती कशी काय गायब होत जाते? भेदपात म्हणजे शक्ती चोरतो. भगवान आहेत महाराज. सर्व काही करूनही अलिप्त राहणारा तो परमात्मा आहे. असा असणारा भगवान गोकुळात प्रगट झाला आणि ज्या अवस्थेत लीला करतो त्या अवस्थेचं वर्णन करतायत महाराज प्रथम चरणामध्ये. युदश चरित्रे केले नारायण, 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 युदश रांगता गोधरे राखिता, रांगता गोधरे राखिता, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, रांगता गोधरे राखिता, रागता गोधरे रागिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम,
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे दे 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे ए दसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता हे विठाला रांगतांना पासून तर गोधने राखिता हे पर्यंतची हा ब्रह्मांड नाही काय पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन ब्रह्मांडाला तृप्त करणाऱ्याला यशोदा तृप्त करते विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडे घेती संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा भगवान त्याला गोपी कडेवर घेतात जो ब्रह्मांडाचा पोषण करणारा आहे त्याला यशोदा खाऊ घालतो अलौकिक लीला कृष्णाला भूक लागली आई मला भूक लागली यशोदे घराकडे जा मला जेवू घाल यशोदे घराकडे जा मला जेवू घाल घराकडे जा मला जेवू घाल घराकडे मला जेवू घाल साध्या गव्हाची पोळी लाटी मला गे पुरणपोळी करून दे मोडी नाही अळवीत गुळासाठी मला जेवू घाल घराकडे मला जेवू घाल घराकडे मला जेवू घाल लहानच घेगे उंडा मला भाजून देगे मोठा मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल यशोदे
लहानच घे उंडा मला भाजून दे गे मोठा मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला आई भूक लागली लहानच घे उंडा मला बाजून दे गे मोठा मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा भगवान परमात्मा गोपालन करीत होते गायीची सेवा स्वतः करीत होते नंद बाबाकडे 9 लाख गाय ज्याच्याकडे 9 लाख गाय होतात त्याला नंद म्हणतात 5 लाख गायी आहे त्याला उपनंद म्हणतात आणि 1 कोटी गायी ज्याच्याकडे त्याला ऋषभानू म्हणतात ऋषभानूकडे 1 कोटी गायी होते आणि नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या आता 1 गाय पाळवत नाही काही लोक येतात आमच्याकडे काही लाथा मारणारे असतात काही लागतच नाही आता मागे 15 दिवस वर एक माणूस महाराज इथं गाय आणून घालायची म्हणलं का बरं मध्ये लागतच नाही मला इथं काय करते चांगली गाय द्यायची नाही तर अशा प्रकारे दान द्यावं तर मग चांगलं द्यावं भगवान परमात्मा नंदालयात राहते नंद बाबाचा वाडा इतका मोठा होता 85 चौक होते त्या वाड्याला आणि एका चौकामध्ये 10,000 गायी थांबतील एवढी व्यवस्था कसा वाडा असा हे भगवान आहे लाखो गायी आहेत गोपालन भगवान करतो काही लोक कुक्कुट पालन करतात आपल्या भागात कुक्कुट पालन जिथं जिथं कुक्कुट पालन होतं तिथं बघा तुम्ही इतका दुर्गंध येतो 1-1 किलोमीटर पण दुर्गंध ते जवळ राहणारे लोक जवळ या जिवंतमध्ये नरकात राहतात अशा प्रकारचं आणि दुर्गंध त्या ठिकाणी येतो आणि म्हणून अशा प्रकारे गोपालन हे सात्विक पालन आहे गोमातेचं दूध गोमातेचं गोमूत्र गुजरात मध्ये जी गिर गाय त्या गायीच्या गोमूत्रावर एक संशोधन केलं होतं 1 लिटर गोमूत्रामध्ये 22 मिलीग्रॅम सोनं सापडतं गायीच्या तुपामध्ये सुद्धा सोनं असतं कारण पिवळं असतं ते तूप ते पिवळं म्हणजे तो पिवळपणा जो आहे सुवर्णाचे गुण त्याच्यामध्ये असतात आणि मग गाय ही वनस्पती अशी आहे की तिच्या पोटातून सोनं निर्माण होतं हे संशोधन जगात कुठेही नाही आहे भारतामध्ये पूर्वी राजा महाराजांकडे खूप सोनं असायचं एवढं सोनं कुठून यायचं एवढ्या का सोन्याच्या खाणी होत्या का असे काही लोक आपल्या भारतामध्ये होते की जे दुसऱ्या धातूचं सोन्यात रूपांतरित करतात अशी एक टेक्नॉलॉजी होती तांब्यापासून सोनं बनवण्याची काही प्रक्रिया पाऱ्यापासून सोनं बनवण्याची काही प्रक्रिया मी सांगत नाही तुम्हाला सुवर्णतंत्र नावाचे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अशा हजारो प्रक्रिया ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पूर्वी अशा 54 ओव्या होत्या की त्या ओव्यांमध्ये सोनं कसं तयार करावे सांगितलेलं होतं पण एकनाथ महाराजांनी त्या ओव्याच काढून टाकल्या ज्ञानेश्वर महाराज सांगितलं पुढचा काळ जरा वेगळा येणार आहे लोक ज्ञानेश्वरी वाचतील म्हणजे भक्ती म्हणून वाचणार नाही ते सोन्याकरता वाचतील आणि म्हणून त्या 54 ओव्या काढल्या गेलेल्या आहेत असं एका ठिकाणी वाचण्यात आलं आमचं की तिबेट आहे तिबेट सध्या चीनच्या ताब्यात तिबेट देश तिबेट हा स्वतंत्र देश होता या तिबेट देशामध्ये ज्ञानेश्वरी तिबेटी भाषेमध्ये रूपांतरित केलेली आहे
तर तिथं जे तिबेटी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या ओव्या अजून जशाच्या तशा आहेत. 54 ओव्या त्या एकनाथ महाराजांनी काढल्या आणि माऊलींच्या आदेशाने काढल्या. माऊलींनी सांगितलं की ह्या ओव्या आता तुम्ही काढून टाका. माऊलीने उदाहरण म्हणून त्या ओव्या दिल्या होत्या, लोक याचा दुरुपयोग करतील. मग सुवर्ण तंत्र नावाच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. सोनं कसं करावं. जेव्हा ब्रिटिशांची राजवट भारतावर आली त्यावेळेला आपल्या भारतामध्ये असे 130 लोक होते की ज्यांना सोनं तयार करण्याचं ज्ञान होतं. ब्रिटिशांनी त्यांना जेलमध्ये टाकलं आणि ही विद्या शिकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणी ती शिकवली नाही. आणि शेवटी असंही वर्णन पाहायला मिळतं की एकाच दिवशी ब्रिटिशांनी ह्या 130 लोकांना ठार मारले. हे लोक असे होते की वेगवेगळ्या पदार्थातून सोनं तयार करत होते. एका धातूचं दुसऱ्या धातूत रूपांतरित करतो. ही टेक्नॉलॉजी भारतातच आहे, जगात कुठंच नाही. सुवर्ण भस्म, हिऱ्याचा भस्म, सुवर्ण भस्माची प्रक्रिया जगात कुठंच मिळणार नाही. कारण धातूचं भस्म कसं होईल. धातूला जास्त उष्णता दिली तर वितळतं, पुन्हा थंड झालं की गार झालं म्हणजे पुन्हा धातू तयार होतो. पण त्याचा सुद्धा भस्म करण्याच्या प्रक्रिया आपल्या हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, आयुर्वेदामध्ये आलेल्या आहेत. काही वनस्पतीची फुटं त्यांना द्यावी लागतात आणि त्यापासून भस्म असतात. हिऱ्याच्या भस्माची प्रक्रिया सांगितली. अनेक प्रक्रिया आहेत त्या हिऱ्याच्या भस्माच्या. अनेक वनस्पतींचे फुटं देऊन त्याचं भस्म करता येतं. पण एक प्रक्रिया अशी पण सांगितलेली आहे की हिऱ्याला जर ढेकणाच्या रक्ताने 7 फुटं दिली, तो हिरा अग्नीत टाकला की त्याचं भस्म होतं. शंख भस्म कसं करायचं. शंख असतो ना, शंख जर तुम्ही अग्नीत टाकला तो लाल होईल पण त्याचं भस्म होणार. अग्नीत टाकून लाल झाल्यानंतर बाहेर काढा, त्याच्यावर लिंबू पिळा. लिंबू पिळल्याबरोबर सगळं भस्म तयार होतं. जोपर्यंत लिंबू पिळणार नाही तोपर्यंत तसंच राहतं. काही वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. एकदा आयुर्वेदामध्ये मृगशृंग भस्माचं वर्णन आहे. हरणाच्या शिंगाचं भस्म करण्याची प्रक्रिया. खोकल्या करता, दमा करता किंवा कॅन्सर वगैरे इतर रोगाकरता त्या मृगशृंग भस्माचा उल्लेख आलेला आहे. शृंग भस्म कपनाशक असतं, ते पित्तनाशक आहेत, वातनाशक आहेत. पुस्तकात वाचलं होतं. एक शिंग होतं पडलेलं आणि काय केलं, तुकडे केले, टाकले तव्यावर, अजून जाळ लावला. त्याचा इतका वास यायला लागला, बोंबील भाजल्यासारखा. लोक म्हणतील बाबांचं काय चालू आहे. जाळ लावून लावून तो तवा लाल झाला पण ते भस्म झालंच नाही. शेवटी तो तवा खराब होऊन गेला. ते भस्म व्यवस्थित झालं नाही, काळं झालं, शुभ्र भस्म झालं नाही. एकदा असंच कोपरगावला आम्ही गेलो. तिथं एक लखनगिरी महाराज होते, आयुर्वेदाचे. कोकम ठाणला त्यांचा आश्रम होता आणि त्यांच्याकडे गेलो सहज भेटायला. त्यांनी असे काही 10-15 शिंगाचे तुकडे करून तो निवालायचं भस्म बनवायचं. मी त्यांना म्हटलं भस्म कसं काय करता येतं. मी तर फार प्रयत्न केले, म्हटलं भस्मच जमायचं. त्यासाठी त्याची प्रक्रिया असते. ते सगळं एक मळकं घ्यायचं, या मळक्याने तुकडे टाकायचे. म्हणजे जेवढे शिंग असतील त्याच्या दुप्पट कोरपळीचा रस टाकायचा, त्याचं तोंड बंद करायचं, 2 पोते गवऱ्या आणायच्या, ते पेटवायच्या मळकं त्यावर ठेवून द्यायचं. तेवढ्या गवळ्या पेटवून वाळल्या, पूर्ण त्या ठिकाणी गार झाल्या, ते भस्म. प्रक्रिया त्याच्यामध्ये कोरपळीचा रस टाकावा लागतो, नाही तर होतच नाही ते. तसं सुवर्ण भस्म, ताम्र भस्म, तसे पदार्थाचं सोनं तयार करण्याच्या सुद्धा काही प्रक्रिया आहे. तांब्यापासून सोन्यात रूपांतरित होत असतं. तर म्हणून जगामध्ये अशा प्रकारची श्रेष्ठ विद्या कुठंच नाहीये जी भारतामध्ये आहे. अनेक ग्रंथ आहेत हजारो वर्षापासून आणि काही ग्रंथ अजूनही जपून ठेवलेले आहेत. तर म्हणून पूर्वी राजे महाराजे या लोकांकडे खूप सोनं नाणं असायचं. भगवान परमात्मा जेव्हा प्रकट झाले त्यावेळेला नंद बाबाने सुद्धा हजारो गायी दान दिल्या
आणि ते सुद्धा त्या गायींचे शिंग सोन्याने मळून दान दिले. अशा प्रकारे आणि ह्या लीला आहेत. अनेक लीला भगवान परमात्मा करतात. या सर्व लीलांच्या पाठीमागे आहे प्रेम. महाराज सांगतात या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्या वाणीत यावं, त्याकरता काही अंश मला द्या ध्रुवपदामध्ये. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे जई प्रेम काही कळा, ऐसे जई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. प्रेम. या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य वाणीत. अंतकरणात प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या वर्णन करण्यात महत्व असतं. इथं नामदेव महाराज सांगतात कीर्तनाचे वेळी रळे पळे लोळे, प्रेमे विना डोळे गळतात. प्रेम नसताना सुद्धा अश्रू आणणारे काही लोक असतात. प्रेमे विना डोळे गळतात याला महत्व नाही. प्रेम हे अंतकरणातून असावं. त्या गोपींचं प्रेम जीवाच्या प्राणाच्या पलीकडे होतं. जीवेची या जीवा, जीवेची या जीवा, भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, वाचून केशवा नावावडे, तुझ्या वाचून केशवा नावावडे. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे तुझी आण वाहिन गा देवराया बहु आवडसे जीवापासून. अशा प्रकारे अनेक लीला भगवान करतात. महाराज सांगतात ही लीला बाजूला सारली, पुढे खूप काही करायचं आहे. तृतीय चरणामध्ये आहे सोंग सरिले या रूपे आनंदे, हे सोंग सरिले या रूपे आनंदे, हे सोंग सरिले या रूपे आनंदे, हे सोंग. धेनुकासूर, अगासूर, तृणावर्त, शकटासूर अनेक राक्षसांचा वध केला. तृणावर्त राक्षस हा वावटळीचं रूप घेऊन आला. गरगर गरगर वावटळ फिरायला लागले आणि त्या वावटळीने उचललं कृष्णाला. उंच आकाशात घेऊन गेले. उंच आकाशात कृष्ण वावटळी बरोबर गरगर फिरू लागले. भगवान म्हणले वाह वाह मामा के एक एक खिलौना भेज रहे, आज तो हवाई जहाज भेज दियो. कृष्णाला जेव्हा त्या उचललं तृणावर्ताने, लक्षाला आपण उचललेला आहे आणि ते वावटळ मथुरेच्या दिशेने निघाले. भगवंतांनी वजन वाढवलं आणि गळा दाबून तृणावर्ताचा वाद केला. अनेक राक्षस ठार मारले, अनेकांचा इंद्रचंद्रवर्ण आदींचा विमान नष्ट केला. गोकुळवासियांना परम आनंद दिला आणि ही लीला बाजूला सारली. हे सोंग सारले या रूपाला
पुढे बहुतेक करणे आहे. पुढे काय करायचं आहे? धर्म संस्थापनार्थाय संभवामी योग्य धर्माची संस्थापना करायची शेवटच्या चरणामध्ये. आये तू कामने धर्म संस्थापने 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 आये तू कामने धर्म आहे तो कामने धर्म संस्थापने आहे तो कामने धर्म संस्थापने आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णून राम माझी वाणी तुझे वर्णून आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णून नाम माझी वाणी तुझे वर्णून नाम आहे तुका म्हणे धर्म संस्था केला नारायणी अवतार. अशा प्रकारे अनेक लीला भगवान करू लागले. त्यामध्ये चौरी लीला करू लागले. ब्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूलचोरम श्रीराधिकायां हृदयस्य चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. चौरी लीला केला. कशाची चोरी? मृदू सभाय नवनीतैसे सज्जनाचे चित्त. लोण्याप्रमाणे भक्ताचं चित्त मृदू असतं. अशा प्रकारे या लोण्याच्या निमित्ताने भक्ताच्या चित्ताची चोरी करणारा भगवान परमात्मा चौरी लीला करू लागला. गारहाण येऊ लागला. एक एक गोपी अगय शुदे येणे माझे कवाळ उघडले माझे कवाड़ उघडले जिंके हो तोडिले जिंके हो तोडिले राजधाते भक्षले राजधाते भक्षले उघडले तकते उघडले तकते काय व्यालीस पोर चोरती शिरलो काय जन्माला घातला. लाळ कहा काना बाई तुझा तुला गोड वाटे. लाळ कहा काना बाई तुझा तुला गोड वाटे. लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे. लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे. याच्या पोळ्या किती सांगू माही पत्र सिंधू वाटे. याच्या पोळ्या किती सांगू माही पत्र सिंधू वाटे. लाडका काना बाई तुझा तुला गोड 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 वाटे. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन यशा म्हणजे गोपींना असं करू नका. कृष्णा असं काय करतोस? आजपासून चोरी करायला जायचं नाही. यशोदा म्हणताना लागली. एकदा ग्रहदासी यशोदानंद गेले. कर्मांतर नियुक्त असून निर्ममंत सैन्य याने याने हे गीता आणि तद्बाल चरितानी यशोदा मंथन करता करता गीत गाऊ लागली. तेवढ्या चुलीवरचं दूध ऋतू जायला लागलं आणि यशोदा दुधाकडं पळाली. कृष्णाने पाट्यावरचा वरण घेतला. माटच घेतला. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही. रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया
काही चारता खेळ खेळू झाले कानबा मामा तू गाली कानबा मामा तू गाली कानबा मामा तू गाली कानबा मामा तू गाली मामा तू गाली कानबा मामा तू गाली कानबा मामा तू गाली कानबा मामा तू गाली खेळ मोडला आपला खेळ मोडायचं कारण पुढे अजून काही कार्यक्रम आहे चला ओळगाई बैसो जेव बहु केले वनवन पाय पिठ्यालाशीन खांदे भार फुटे भूक काय कळाजे अव्या सोडील्या मोठा आजेचा दही कला गोमटा घ्यारे घरे देवादामध्ये पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्ये वाकी बसले होते गोपाळ बसले भगवान कला करतात करूया कला ज्ञानेश्वर माऊली